वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा नगर परिषदेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा. अग्निशमन दलासाठी अत्याधुनिक फायर अँड रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण. देवळाली प्रवरा येथील नगर परिषदेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते ध्वजारोहणानं झाली. यावेळी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील प्रमुख उपस्थित होते. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपल्या भाषणात राज्याच्या विकासात कामगार वर्गाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित केले. भविष्यात नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत नगर परिषदेच्या सेवा अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. यावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय मुंबई यांच्या अग्निसुरक्षा अभियानाअंतर्गत देवळाली प्रवरा नगर परिषदेसाठी अत्याधुनिक फायर अँड रेस्क्यू वाहन उपलब्ध करून देण्यात आले. या वाहनाचे लोकार्पण नगराध्यक्ष सत्यजित कदम व मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या वाहनामुळे शहरातील आग व आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम व वेगवान होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. कार्यक्रमास नगरसेवक दासू पठारे, शरद वाळुंज, सौरभ मुसमाडे, केदारनाथ चव्हाण, गणेश तांबे, सुभाष देठे, सूर्यकांत कदम, मेजर भाऊसाहेब मुसमाडे यांच्यासह कार्यालय अधीक्षक रामदास म्हस्के, अग्निशमन विभागाचे कर्मचारी भारत साळुंके, ग्रंथपाल संभाजी वाळके, उत्तम मुसमाडे, कृष्णा महांकाळ, गोरख भांगरे, कामगार तलाठी गणेश गरकळ, दीपक भूमकर, विजय साठे तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा. त्याला हा ग्राउंड स्टाफ कारणीभूत असतो. आम्ही पॉलिसी डिसिजन्स घेतो, आम्ही निर्णय घेतो, परंतु खरोखर इम्प्लिमेंटेशन असतं ते आमच्या कर्मचाऱ्यांच्या हाती असतं. त्यांचे 2 हात आहेत, म्हणून आम्ही आज या पदावर इथे बसलेलो आहोत. कामगार दिन आज करण्याचं तात्पर्य असं की दादा, ज्यावेळी संविधान बनवलं गेलं त्यावेळी संविधानामध्ये कोणती अशी प्रोव्हिजन करण्यात आलेली नव्हती की जिथे जे आपले खरोखर काम करणारे कर्मचारी वर्ग आहे, इम्प्लिमेंटेशन त्यांना न्याय मिळावा, त्यांना ओळख मिळावी, त्यांचं कौतुक व्हावं आणि जगासमोर त्यांचा चेहरा यावा, म्हणून विशेषतः 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा घोषित करण्यात आला. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO आपण ज्याला म्हणतो, आज आपल्या भारतातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय कामगार दिन अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. मी माझे शब्द थोडे संपवतो, परंतु माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे देवळाली प्रवरा नगर परिषदेचं नाव खरोखरच महाराष्ट्रामध्ये चांगल्या नगर परिषदांमध्ये घेतलं जातं. त्याचं श्रेय खरोखर माझ्या कर्मचाऱ्यांपासून ते सुरू होतं आणि मग त्याचा शेवट माननीय अध्यक्षांपर्यंत होतो, असं मी विशेषपणे नमूद करतो. आणि पुन्हा एकदा आज आलेले माझे सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय जनता, माननीय पत्रकार बंधू यांना आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे शब्द संपवतो.